मोठी अपडेट समोर येते। संतोष देशमुख हत्या प्रकरणात आज अटक करण्यात आलेले सुदर्शन घुले, सुधीर सांगळे हे दोन्ही आरोपी काही दिवस भिवंडीमध्ये वास्तव्यास होते अशी माहिती मिळते। भिवंडीतून ते पुण्यामध्ये आले आणि पुण्यामधून स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पहाटे त्यांना अटक केली। दरम्यान संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना पुण्यातून ताब्यात घेतल्यानंतर बीडच्या नेकनूर पोलीस ठाण्यात सीआयडी कडून 1.5 तासांपासून चौकशी सुरू आहे। नेकनूर ग्रामीण रुग्णालयामध्ये या दोन्ही आरोपींची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे। बीडच्या नेकनूर पोलीस स्टेशनमध्ये सीआयडी कडून चौकशी सुरू आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सुरेश, आज पहाटेच 2 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। आतापर्यंतचा काय घटनाक्रम, आता काय सुरू आहे, काय अपडेट? सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे या 2 आरोपींना अटक केल्यानंतर माझ्या पाठीमागलचं जे पोलीस ठाणे आहे त्या पोलीस ठाण्यामध्ये त्यांना आणण्यात आलेलं मी दाखवायचा प्रयत्न करतोय। आता वरिष्ठ अधिकारी आहेत ते वरिष्ठ अधिकारी देखील दाखल झालेले आहेत। या ठिकाणी हे पोलीस स्टेशन आहे, याच नेकनूर पोलीस स्टेशन या ठिकाणी त्या आरोपींना आणलेलं आहे। पुण्यावरून या ठिकाणी आणल्यानंतर त्यांची 1.5 तासापासून कसून चौकशी सुरू आहे। वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत। सीआयडीचे पोलीस अधिकारी देखील आहेत आणि एसआयटी देखील त्यांचा चौकशी करणार आहे। त्या जर आपण पाहिलं तर इथं आणल्यानंतर सुरुवातीला त्यांचं मेडिकल हे बीड नेकनूरच्या ग्रामीण रुग्णालयात करण्यात आलं आणि ग्रामीण रुग्णालयात मेडिकल केल्यानंतर आता देखील त्यांची चौकशी सुरू आहे। ही चौकशी झाल्यानंतर त्यांना बरोबर 2 ते 2:30च्या दरम्यान केजचं जे न्यायालय आहे त्या केजच्या न्यायालयामध्ये त्यांना हजर केलं जाणार आहे आणि त्यानंतर त्यांना पीसीआर मिळतो का एमसीआर मिळतो या संदर्भातली देखील जी अपडेट आहे ती आपल्याला पाहायची आहे। मात्र नेकनूरचं जे काही पोलीस स्टेशन आहे हे एक्सक्लुझिव्ह न्यूज 18 लोकमतला दाखवतो। या ठिकाणी या सगळ्या गाड्या आहेत ज्या गाड्यामधून यांना पुण्यावरून या ठिकाणी आणलेलं आहे। विशेष म्हणजे पोलिसांची जी काही स्थानिक गुन्हे शाखेच्या ज्या काही टीम आहेत त्या टीमच्या या गाड्या आहेत आणि याच गाड्याच्या माध्यमातून त्यांना नेकनूरपर्यंत आणलेलं आहे। इथं आता कसून चौकशी केली जाते। आपण पाहतोय कशा पद्धतीने पोलीस बंदोबस्त देखील या ठिकाणी आहे। मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त यामध्ये सीआयडी असेल, एसआयटीचे जे काही पथकं आहेत त्याचबरोबर स्थानिक गुन्हे शाखा ही देखील या ठिकाणी तळ ठोकून आहे। आता या आरोपींना इथून केज न्यायालयामध्ये हजर केलं जाणार। जी काही तांत्रिक फॉर्मॅलिटी असते आरोपींना अटक केल्यानंतर अटकेची कारवाई दाखवण्याच्या अनुषंगाने त्यांचं मेडिकल करणं, त्याचबरोबर कुठले काही त्यांच्याकडून काही सामान जप्त केलेलं आहे का या सगळ्या गोष्टीची रेकॉर्डली जी नोंद आहे ती देखील नोंद आता या ठिकाणी या नेकनूर पोलीस स्टेशन या ठिकाणीच घेतली जाते। आपण जर बघितलं तर केज पोलीस ठाण्यामध्ये या आरोपींना घेऊन जाणार होते, मात्र काही कारणास्तव त्यांना नेकनूरच्या पोलीस स्टेशनमध्ये आणि वाल्मिक कराड यांचं देखील मागच्या वेळेस जर बघितलं तर त्यांना केज पोलीस ठाण्यामध्ये हजर केल्यानंतर त्यांचं मेडिकल वैद्यकीय तपासणी ही उपजिल्हा रुग्णालय केज या ठिकाणी करण्यात आली होती। मात्र आता या 2 आरोपीच्या सुरक्षेच्या कारणास्तव त्याचबरोबर माध्यमं देखील त्या ठिकाणी आहेत आणि त्यामुळे पोलीस प्रशासनानं नेकनूर या ठिकाणीच त्यांची चौकशी करतायत। एवढंच नाही तर नेकनूर च्या वैद्यकीय रुग्णालयामध्ये देखील त्यांचं मेडिकल करण्यात आले आणि आता जी चौकशी आहे ती कसून चौकशी सुरू आहे। आपण समोर जो बंदोबस्त पाहतो तो अशा पद्धतीने बंदोबस्त आहे। अवघ्या काही वेळामध्ये इथून जे काही हे आरोपी आहे सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे या दोन्ही आरोपींना आता इथून केजकडे रवाना केलं जाणार आहे। आपण जर बघितलं एकूण संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा जर घटनाक्रम बघितला तर यामध्ये हे 2 जे आरोपी आहेत हे प्रमुख आरोपी आहेत। यामध्ये सुदर्शन घुले याचा क्रिमिनल बॅकग्राऊंड पाठीमागं त्याच्यावरती गंभीर गुन्हे देखील आहेत आणि या प्रकरणामध्ये हा महत्त्वाचा आरोपी देखील समजला जातो। त्यामुळे त्याच्या अटकेनंतर आता संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये महत्त्वाचे जे काही खुलासे आहेत ते देखील समोर येणार आहेत। तर या प्रकरणाचा उलगडा होणार असल्याचं देखील बोललं जातंय। एसआयटी देखील आता त्यांची कसून चौकशी करणार आहे, सीआयडी देखील कसून चौकशी करणार आहे। ज्या पद्धतीने वाल्मिक कराड यांना खंडणी प्रकरणामध्ये 14 दिवसाचा पीसीआर भेटला होता, आता यांना देखील या 2 आरोपींना देखील किती दिवसाचा पीसीआर मिळणार हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र एकूणच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये जो व्हिडिओ समोर आला होता, जो मोबाईल सापडलेला होता, तो मोबाईल देखील सुदर्शन घुले यांचाच होता आणि सुदर्शन घुले या आरोपीचा होता। त्यामुळे त्या सुदर्शन घुलेला आता अटक केल्या कारणानं या प्रकरणाचा एकूण उकल होईल असंच वाटतंय। बरं सुरेश, तुमच्याकडून वेळोवेळी अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण आढाव्यासाठी। बीड जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं हत्या प्रकरण चांगलंच तापलंय आणि या प्रकरणाचे तीव्र पडसाद उमटताना पाहायला मिळत आहेत। संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ परभणीमध्ये महामोर्चा काढण्यात येणार आहे। नूतन महाविद्यालय मैदानापासून या मोर्चाला सुरुवात होईल। या मोर्चासाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यासह बीडचे खासदार बजरंग सोनावणे, आमदार सुरेश धस आणि संदीप क्षीरसागर यांच्यासह अनेक नेते मंडळी देखील उपस्थित राहणार आहेत। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत।
सिद्धार्थ, संतोष देशमुख यांच्या हत्येचे पडसाद राज्यभरात तर उमटलेत, मात्र आता परभणीमध्ये मोर्चा काढण्यात येतोय. जरांगे पाटील असणार आहेत, इतरही महत्त्वाचे नेते असणार आहेत या महामोर्चामध्ये. काय अपडेट? बीडच्या नंतर हा दुसरा मोर्चा आहे जो परभणीमध्ये आहे. मयत संतोष देशमुख यांच्या हत्येच्या तीव्र निषेधाच्या विरोधात आणि आरोपींना अटक करावी आणि कडक शिक्षा करावी या प्रमुख मागण्यांसाठी हा मोर्चा आहे. थोड्या वेळात मोर्चा सुरू होणार आहे आणि मयत संतोष देशमुख यांचं कुटुंब त्यांच्या नातेवाईकाकडे आलेलं आहे. आतमध्ये आता गेलेले आणि धनंजय देशमुख यांनी प्रतिक्रिया सुद्धा माध्यमांना दिलेली आणि एकंदरीतच जे आरोपी पकडले गेले त्याबद्दल समाधान त्यांनी व्यक्त केलेलं आहे. आणि थोड्याच वेळात आता या ठिकाणी मनोज जरांगे पाटील येतील, ते सुद्धा मीडियाला बोलतील आणि निश्चितपणे जे आरोपी अटक झालेले त्यांच्याबद्दल सुद्धा ते प्रतिक्रिया देतील. मोर्चा हा बीडच्या नंतरचा आहे, मोठा मोर्चा होणार आहे, कारण लोक आता त्या ठिकाणी जमायला सुरुवात झालेली आहे. सर्व जाती धर्माचे आणि सर्व पक्षाचे लोकप्रतिनिधी या ठिकाणी येणार आहेत. जसं आधी सांगितलं तुम्ही, बजरंग बाप्पा सोनवणे असतील, संजय क्षीरसागर असतील, मनोज जरांगे पाटील आणि इतर बरेच मान्यवर मराठा समाजातले या मोर्चाला हजर राहणार आहेत. लोक आता जमायला सुरुवात झालेली. 11ची वेळ जरी असली तरी मोर्चा 1 ते 2च्या दरम्यान या ठिकाणावर निघेल आणि थोड्याच वेळात आता मनोज जरांगे पाटील सुद्धा इथे येतील. बरं सिद्धार्थ, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी. आपण पाहतोय परभणीमध्ये हा मूक मोर्चा काढण्यात येणार आहे आणि या संदर्भात मुजीब शेख आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देतील. मुजीब, कशा प्रकारे या मोर्चाचं नियोजन आहे, काय अपडेट? आपण छत्रपती शिवरायांचे माऊली आहोत. एकुणेकाच्या पुढे जाण्यासाठी एकुणेकाला धक्का लागू नये म्हणून प्रयत्न करायला पाहिजे. तुम्ही लक्षात घ्या, आपल्या मुलं आणि आम्ही न्याय मागतोय. लावलेले आहेत अनेक मराठा बांधव इथे, अनाथ समाज बांधव इथे या मोर्चासाठी सहभागी झालेले आहेत. आपण त्याच्याशी म्हणून आपण मनुष्याला घटना मनामध्ये उत्साह आहे, समोरच्या लागलेला आहे. आपण आरोपी आणि कायद्यानं त्यांना पण नेमलेली आहे. ही मागणी भावना जी आहे सर्वांना शिकवण सगळ्या. तर संतोष देशमुख हत्या प्रकरणी परभणीमध्ये हा महामोर्चा काढण्यात येतोय. आधी बीडमध्ये देखील अशाच प्रकारे मोर्चा काढण्यात आला होता आणि आज परभणीमध्ये मोर्चाची हाक देण्यात आलेली आहे. नूतन महाविद्यालय मैदानापासून या मोर्चाला सुरुवात होणार आहे आणि मनोज जरांगे पाटील, बजरंग सोनवणे हे देखील या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत. तसंच क्षीरसागर देखील या मोर्चामध्ये सहभागी असणार आहेत. त्यांच्यासह अनेक नेते मंडळी देखील या मोर्चामध्ये उपस्थित असणार आहेत. कोण कोण या मोर्चामध्ये असणार आहे आपण पाहूयात. मनोज जरांगे पाटील असतील, बीडचे खासदार बजरंग सोनवणे असतील, सुरेश धस, संदीप क्षीरसागर यांच्यासह अनेक महत्त्वाचे नेते देखील या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत. बीड मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी आज परभणीमध्ये सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात येतोय. संतोष देशमुखांच्या हत्येमागे संघटित गुन्हेगारी दिसते. पोलीस फरार आरोपीला लवकरच ताब्यात घेतील असा विश्वास धनंजय देशमुख यांनी वर्तवलेला आहे. तर हत्येची घटना म्हणजे समाजातील विकृती असून सर्व आरोपींवर मोक्का लावायला हवा अशी मागणी करण्यात आली आहे. तर आरोपींना पुण्यातून अटक होते. पुण्यामध्ये आरोपींना कुणी आश्रय देते का असा सवाल धनंजय देशमुख यांनी केलाय. त्याच्या शोधात आहे पोलीस आणि तो लवकरच जेरबंद होईल. आणि माझी आत्ताची प्रमुख मागणी आहे सध्याची, हे संघटित गुन्हेगारी जे आहे ही सगळी, या सगळ्यांना लवकरात लवकर ह्याला राहिलेला एक मुख्य आरोपी आहे त्याला पकडून परत ज्यांनी ह्या सगळ्या आरोपींना मदत केली आहे, घटना घडायच्या अगोदर, घटना घडल्यानंतर, सगळ्यांना तपासून यांना पण योग्य ती शिक्षा भेटायला पाहिजे. काय कारण दिसतं तुम्हाला की हे सगळे आरोपी पुण्यात? ह्याचं कारण एकच आहे, हे सगळे एका जागेवर आहेत. म्हणजे हे सगळे कुणीतरी जे ठेवलेलं आहे तिथं जिम्मेदारीनं ठेवलं असेल ना त्याने त्यांना एका जागेवर सेफ्टी, त्याचा तपास लवकरच होईल. आणि कोण असणार आहे ते तपासातून कळून जाईल. आपण कसं सांगणार आता, आपण कुणाचं नाव घेणार? तपासात 100% त्यांना माहिती असेल, ते अधिकारी जे आहेत सगळे ते स्पष्टीकरण देतील त्याचं.